11 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट एक SMS येईल त्यानंतर मात्र तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। यानंतर आपल्याला साईश्वर विपक्ष सेलिब्रेशन हे दोन टीम असतील इन ऍक्शन। दोस्ती 11 या टीमच्या प्रत्येक खेळाडूला आदरणीय अशी जय हिंद 11 माफ करा जय हिंद 11 चे प्रत्येक खेळाडूला आदरणीय श्री ॲडव्होकेट प्रमोद साळुंके सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आहे। प्रत्येक खेळाडू प्रत्येक षटकार म्हणजे या सामन्यामध्ये 15 षटकार येणं अपेक्षित असेल। शेड्यूल दिलं पहिला चेंडू व्हाईट बॉल अवंतर चेंडूने मात्र या मॅचची सुरुवात होत असताना पहा मुख्य व्यासपीठावर विचार केला तर ॲडव्होकेट प्रमोद साळुंके सर आहे त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आणि संघ मालक देखील आपण पाहतोय मान्यवर पाहतोय या मॅचचा थरार अनुभवण्यासाठी। शॉर्ट पुल पहिला षटकार या मॅच मध्ये येईल का आणि यस इट इज राजू संभाजी कंक यांच्या पाठमधून कुसूरगावचा प्राणी दाखवणारा धमाका षटकार। ₹1 रुपयांचा पारितोषिक प्रत्येक षटकाराला। हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल एक अवांतर धाव जोडली जाते। पहिला चेंडू अवांतर त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर चेंडू आलाय। राजू कंक मिस्टर KTPL या वर्षीची पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलची प्रीमियर लीग याच मैदानावर गाजवली या खेळाडूने एक मोठं नाव पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मधील। ड्राइव्ह केलाय इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय चांगला शतरक्षक वेगाने धावतोय 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील। 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील राजू कंक यांच्या बॅटमधून। टीमची धावसंख्या धाव फलकावर 10। वेलकम गणेश कदम आपलं देखील सहर्ष स्वागत। राजू कंक आणि क्रिकेट एक वेगळं समीकरण आहे मोठं नाव आहे क्रिकेट मधील। ड्राइव्ह केलाय लॉंगॉनच्या हातामध्ये चेंडू अगदी वेगाने शतरक्षक आले तैनात अक्षय शेलार प्रयत्न चांगला केला निश्चितच 3 धावा वाचवल्यात। बिपिन जयस्वाल यांच्या माध्यमातून दोस्ती 11 कडून 111 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला। जय हिंद संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या षटकारासाठी प्रमोद सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक। मॅच पहिल्या षटकामध्ये पहा ज्या प्रकारे आपण पाहतोय फुललेनचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल अवघी 1 धाव प्राप्त होईल। एक सिंगल धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक डीपला स्क्वेअर लेग आहे लॉंगॉन तैनात आहे अक्षय शेलार। पायावर टाकलेला चेंडू विपिन जयस्वाल यांच्या बॅट मधून खणखणीत स्ट्रोक दमदार फटका चेंडू सीमारेषा पार। दोस्ती 11 111 रुपये। खेळ झालाय 5 बॉल 1 टू गो। फटका सजवलाय टीमची धावसंख्या धाव फलकावर 18 धावा 18 रन्स ऑन बोर्ड। एका बाजूला राजू कंक दुसऱ्या बाजूला विपिन जयस्वाल दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत आणि टीम जय हिंद संघ पहिल्याच सामन्यामध्ये आक्रमण करत असताना संघाचे संघ मालक ॲडव्होकेट प्रमोद साळुंके या मॅचचा आनंद घेत आहेत। क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व कंसोली कॉलनी क्रिकेटसाठी सातत्याने त्यांचं देखील योगदान राहिलंय। शेवटचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न फटका फसलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू खाली चुकी होणार नाहीये चांगला झेल टिपलाय ओमी आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज बाद।
क्रमांक 2 षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत. योगेशांचा पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय सगळे अष्ट कव्हरच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी. राजू कंक झेलबाद. एक सुमधुर संगीत ऐकायला मिळालं. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना राम उंडाळकर आलेत. राम उंडाळकर नवीन फलंदाज. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. 4थं पर्व. राजू पवार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू शरीरावर आदळला. गत सामन्यामध्ये राजू पवार यांना सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाला होता. खेळ चांगला राहिला होता त्यांचा. अष्टपैलू खेळ. परंतु दुसऱ्या बाजूला जय हिंद या टीमला धावा कराव्या लागतील. विपिन राजू कंक बाद झाले. त्यानंतर अमर बांबरस आणि त्यांच्या बरोबरीने राम उंडाळकर ही जोडी. लोअर फुलटॉस चेंडू. आक्रमण केलंय. चेंडूला मिड विकेट सीमारेषा बाहेर फेकून दिले. 6 धावा. GCPL षटकार. जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा आणि आवाज अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय. फलंदाज बाद होतील. षटकाराचं प्रत्युत्तर राम उंडाळकर यांना बाद करून दिले गोलंदाज. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 3 गडी बाद. 24. क्रमांक 5 वर शैलेश काळे मानफम जुळेवाडी. पाटण तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अजून एक अग्रगण्य नाव. या मॅच मध्ये धावा करायच्या टीम जय हिंदसाठी. शैलेश काळे पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर गोलंदाज राजू पवार यांची चालाकी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. या 2 षटकामध्ये टीम साई श्रद्धाने 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज प्रणव आणि दुसरं षटक हाताळलं राजू पवार. अप्रतिम गोलंदाजी. आणि ज्या प्रकारे टीम साई श्रद्धाने गोलंदाजी केली या 2 षटकामध्ये कुठेतरी धावांवरती अंकुश लावला. राजू कंक विपिन बाद झाल्यानंतर मात्र या धावांचा आता वेग मात्र मंदावलेला आहे. तो वाढला जाईल का? कारण अमर बांबरस आणि दुसऱ्या बाजूला शैलेश काळे हे 2 खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 योगेश सनस. योगेश सनस फिरकीपट्टू. योगेश सनस यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. धाव प्राप्त होणार नाहीये.
एखादा डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज जशी गोलंदाजी करतो दबाव निश्चितच असेल. अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न तुम्हाला फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारचा चेंडू त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण फिरकी पट्टू म्हटलं की चेंडू पडल्यानंतर फिरणार. आणि बा कर्णधार देखील किती हुशार आहेत. आता गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. योगेश सनस पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू अमर बामरस दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील पडल्यानंतर डॉट बॉल. यष्टांच्या मागे आपण पाहतोय राहुल शेट्टी, चांगले यष्टीरक्षण. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील सरळ जाईल. यष्टीरक्षक राहुल शेट्टी यांच्या हातामध्ये डॉट बॉल. नवी मुंबई क्रिकेट मधील एक मोठं नाव राहुल शेट्टी. पहिल्या 3 चेंडूवर मात्र धाव खर्च केली नाहीये. योगेश सनस टीमची धावसंख्या धावफलकावर 24 वर स्थिरावली आहे. चौथा चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर गॅप मध्ये फटका. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. अमर बामरस 4 धावा, चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूवर योगेश सनस आणि चौथ्या चेंडूवर अमर बामरस सरळ सरलेत. शॉर्ट आर्म पुलचा फटका मिड विकेटच्या सरळ हातामध्ये मारलाय. कॅच प्रॅक्टिस, कॅचेस विन द मॅचेस. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज अमर बामरस यांचा टिपलाय झेल. प्रणव यांनी टिपलाय झेल. फलंदाज बाद. क्या बात है संजू दा, सुपर शॉट. और ये इसी के साथ उठाकर खेल दिया 6 रनों के लिए. स्कोर जा पहुंचा है 34. स्पर्धा भारी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोली भारी. घनसोली मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आहे एक नंबर. घनसोलीकरांचा आयोजन साऱ्यात आहे बघाओ एक नंबर. ऑलराइट, जय हिंद 11 का स्कोर जा पहुंचा है 34. 4 विकेट लॉस किया है. और ये चौथी ओवर लेके आ रहे राहुल सेठी. और सामना करेंगे सेलेस. लेट्स सी, देखते हैं राहुल सेठी क्या बॉल डालते हैं. मैजिकल बॉलर बोला जाता है इनको. और इसी के साथ और ये पहली बॉल और पहली विकेट. जय हिंद को लगता हुआ एक और झटका. और इसी के साथ 5 विकेट 34 रन.
था कि राहुल शेट्टी को मैजिकल बॉलर बोला जाता है क्योंकि वो लेग स्पिन ऑफ स्पिन दोनों करते हैं और ऑल इंडिया आइकॉन बोला जाता है। तो अभी पहले बॉल पे उन्होंने दिखा दिया है कि उनकी ताकत क्या है और सेलेस को भेज दिया बैक टू द पवेलियन और इसके साथ 5 विकेट के नुकसान के बाद स्कोर जा पहुंचा है 34। नेक्स्ट बॉल, दूसरी बॉल लेके चल रहे राहुल शेट्टी, उनका सामना करेंगे सचिन। लेट्स सी सचिन क्या करते हैं, क्या प्लानिंग करके आए पवेलियन से। और इसके साथ फुल टॉस बॉल वही फील्डर के पास फिर से गया बट बॉल मिस होती हुई और 2 रन से नहीं रोक पाएंगे, सो 2 रन स्कोर हो गया 36। राहुल शेट्टी फिर से तैयार और ये अंपायर का डिसीजन वाइड, इट्स अ वाइड बॉल, खराब डिलीवरी। 2 बॉल अच्छा डालने के बाद एक ये वाइड आती हुई अतिरिक्त रन जोड़ दिया गया है स्कोर बोर्ड में। और इसी के साथ फुल टॉस बॉल, ओ बैट्समैन मिस। मैंने पहले कहा है कि राहुल शेट्टी वो मैजिकल बॉलर है, मेरे नाम से लोग जादू बोलते हैं बट असली जादूगर राहुल शेट्टी को बोल सकते हैं हम बिकॉज वो बॉल का जादूगर है। ओके सो और ये चौथी बॉल डॉट बॉल, व्हाट अ डिलीवरी, क्या बॉलिंग है राहुल शेट्टी का, सुपर बॉलिंग। चार बॉल हो गए, 2 बॉल बाकी है। अभी देखते हैं सचिन क्या करते हैं अपने टीम के लिए, जय हिंद 11 के लिए। जय हिंद को स्कोर की बहुत जरूरत है, हाई स्कोर यहाँ पे चेस करना मुश्किल होता है तो हाई स्कोर लगाना चाहिए। और फिर से डॉट बॉल बट विकेट कीपर मिस करते हुए और बॉल गया अतिरिक्त 1 रन के लिए डी जोन में एंड स्कोर जा पहुंचा है 38। लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल है, देखते हैं राहुल शेट्टी विकेट लेते हैं या फिर सचिन 6 लगाते हैं। और इसी के साथ बॉल डिलीवरी और ये उठाकर खेल दिया है मिड विकेट के ऊपर से, बॉल जाती हुई सीमा पार 6। सो ये लगा जीसीपीएल 6 म्यूजिक। डॉट किया, देखा बॉल की टप्पा कहां पे पड़ती है और बॉल को पड़ने के बाद उसने लास्ट बॉल पे दिखा दिया अपनी ताकत और भेज दिया सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए और स्कोर जा पहुंचा है 44। नेक्स्ट 5वां ओवर लेके आ रहे और सामना करेंगे संजू और ये लेग साइड में खेल दिया है बॉल, 1 ही रन मिलेंगे। अरे बॉलर का नाम राजू तैयार सचिन के लिए। सचिन ने पिछले ओवर के लास्ट बॉल पे 6 लगाया था। लेट्स सी अभी टीम को 10 बॉल बाकी है, 11 बॉल बाकी है सॉरी। और इसी के साथ उठाकर खेल दिया लेग साइड के दिशा में और बॉल जाती हुई सीमा पार, अंपायर का डिसीजन, इट्स 4 रनों के लिए म्यूजिक। नहीं तो आपको ही लग सकती है भागते हुए, प्लीज उसको उठा दो। और तीसरी बॉल लेके राजू तैयार और सामना करेंगे सचिन और ये
खराब गेंदबाजी और ये वाइट बॉल, और वाइट बॉल होने के बाद स्कोर जा पहुंचा है 50। एक बार जय हिंद के लिए जोरदार ताली हो जाए, जय हिंद 11 के लिए। स्कोर 50 कर लिया है उन्होंने। अभी 10 बॉल बाकी है, 10 बॉल में देखते हैं क्या 60 प्लस ये रन होता है। राजू तैयार, और सॉरी लास्ट ओवर है, 3 बॉल बाकी है। एक और अतिरिक्त रन लेग बाई की 51। स्कोर जा पहुंचा है 51। सामना करेंगे संजू, संजू बाबा। लेट्स सी क्या करते हैं टीम के लिए। ऑलरेडी एक 6 लगा चुके हैं, और ये उठा कर खेल दिया है मिड विकेट के ऊपर से वापस से, और बॉल जाती है सीमा पार, और ये लगा 6। हमेशा मैंने संजू बाबू को देखा है, हमेशा टैप मारते हैं, नीचे की तरफ मारते हैं, बट पता नहीं आज क्या हुआ है। आज वो सोच के आए कि जय हिंद 11 को जिताना ही है, और वो उन्होंने 2 6 लगा दिए। म्यूजिक। अलुंके ने बोला है कि अगर ये बॉल पे 6 लगाते हैं तो संजू का 1000 रुपए फिक्स है कैश प्राइस, और ये ट्राई किया बट बॉल फील्डर के पास 2 रन कलेक्ट करेंगे, और स्कोर जा पहुंचा है 59। 5 विकेट की समाप्ति के बाद नेक्स्ट मॅच साईशा 11 सेलिब्रेशन. आपण टॉस साठी या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. और एक बार फिर से खेल दिया है, और 2 रन लेने की कोशिश, और डायरेक्ट हिट, व्हाट अ थ्रो। एक बार ये थ्रो के लिए जोरदार ताली हो जाए, लेकिन वापस से 1 रन, और एम्पायर का डिसीजन देखना होगा कि क्या आता है। मिसफील्ड बहुत सारी होती हुई साई सरदा द्वारा। अंपायर का डिसीजन का वेट करेंगे कितने रन देना है। कितने रन अंपायर प्लीज? 4 रन, 3 ओके, 3 रन। और जय हिंद 11 टीम ने पहली इनिंग खेलते हुए बना दिया है 62 रन, 63 टू विन है। साई श्रद्धा 11 को चेस करना होगा 63 रन। कंसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 मध्ये आदरणीय सन्माननीय श्री दामदेव शेठ सनस साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. एनडी सर्वेसर्वा मी विनंती करेन, चला प्लीज साहेब, आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एनडी कन्स्ट्रक्शन ज्यांच्या माध्यमातून सातत्याने डेव्हलपमेंटची कामं केली जातात, आणि आज त्यांचा देखील शुभागमन झालंय. या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग या 4थ्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला टॉस साठी या. साईशा 11 विपक्ष टीम सेलिब्रेशन. दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. जवळ टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या. मी विनंती करेल ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय प्रमोद दादा, आपले शुभ हस्ते या बॅचचा टॉस केला जातोय. वाव, मस्त मॅच लागली आहे. पैसा वसूल मॅच यानंतरची बघायला भेटेल. ज्या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये बॅचच्या शेवटचा षटका लगावून जिंकवली, तो एका बाजूला कॅप्टन आपण पाहतो साईशा टीमचा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सेलिब्रेशन झोन, असे दोन्ही कॅप्टन्स आहेत. कॉल कोणाचा आहे? ओके, सेलिब्रेशन झोन हेड. इट इज अ कॉल इन हेड. टॉस जिंकलाय सेलिब्रेशन झोन. पहिली मॅच खेळताय राईट? ही दुसरी मॅच खेळताय. या आधीचा मॅचचा रिझल्ट काय राहिलाय? आम्ही या आधीच्या मॅचला पराभव झालो, परंतु या मॅचला आम्ही चांगले एफर्ट्स देऊन ट्राय करू की जिंकायचं. काय विशेष कारण? बॅटिंग नाही झाली, गोलंदाजी या एनिथिंग? हा, आमची जरा बॉलिंग परफॉर्मन्स थोडा वीक झाला, पण या टायमिंगला आम्ही ट्राय करू की चांगला परफॉर्मन्स करू. आता टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. पुढची लाईट प्रकाश झोतामध्ये होता, म्हणजे लाईट्स ऑन होणार. सो टॉस जिंकल्यानंतर तुझा निर्णय.
आमचा निर्णय बॉलिंग असेल, आम्ही प्रथम बॉलिंग करू. जर लाईट्स नसत्या लागल्या तरी बॉलिंग करणार होतास? हां, बॉलिंग करणार होतो. काय बोलतोस? तू टच मध्ये दिसलाय सध्या, कालची मॅच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेस. सगळ्यात पहिल्यांदा आयोजनाच्या बाबतीत तुला विचारेन, कशा पद्धतीने आयोजन तुला वाटतं? तुम्ही सगळेजण मेहनत करताय आयोजनासाठी, सो काय फिलिंग आहेत? किरण सर, आयोजनाबद्दल बोलाल तितकं कमी आहे, कारण नाईट टुर्नामेंट खूप कमी होतात आणि नाईटला खेळणं ग्रामीण भागातल्या मुलांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज कॉलनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहायला होतो. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, जो कलर यूज केलाय, जी थीम यूज केली, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, लाईट कलर, शांत कलर. आणि काल या स्टेटसमुळे प्रत्येकानं विचारले की हा कलर कोणता आहे आणि काय बोलतो, या थीम बद्दल मला विचारायचे. थीम आणि कलर काय? नक्कीच तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण काहीतरी वेगळं करतो ना, त्यावेळी लोक आपल्याला विचारतात आणि त्याचंच आज हे प्रतीक तुम्ही पाहताय या थीम बद्दल. आणि जेवढं काही आयोजनाबद्दल बोललं आपण कमीच आहे. टॉस करून बेस्ट बॅट्समन म्हणून खूप छान बोलायला लागलेत खेळाडू. थँक्यू सो मच. टॉस जिंकला सेलिब्रेशन झोन या टीमनं. दे वॉन्ट टू टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. साईशा 11 टीमला आपण पाहिलं तर बॅटिंग करायचे आणि काल जी पहिली मॅच झाली त्या पहिल्या मॅच मध्ये साईशा 11 हा संघ विजेता झाला. ज्या खेळाडूनं षटकार लगावून मॅच जिंकवली तो अर्थातच अमितराज चव्हाण आणि त्याला आपण देऊयात कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅचला झाली आहे सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूयात या षटकारानंतर आणि षटकाराची कहाणी. राहुल शेट्टी पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना घणाघाती प्रहार केलाय. नवी मुंबई क्रिकेटमधील एक विस्फोटक फलंदाज, मोठा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची सिद्धता सिद्ध करण्यासाठी सज्ज झालाय. 63 करायचा आहे. 5 लाख टीम, साई श्रद्धा या टीमला. आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल हे पाहायचंय. स्वागत केलं पहिल्या चेंडूवर गोलंदाज अमर बामरस. फुल लेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि जाईल प्लॉटच्या बाहेर चेंडू, सीमारेषा पार. 2 इन रो. राहुल शेट्टी सेट ऑन फायर. 12 धावा. स्पर्धा टॉप लेवलचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात कॉलनी क्रिकेट मधील. सलगचा तिसरा येईल का? राहुल शेट्टी ऑन स्ट्राईक. ऑफ साइड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडूचे होते. सांगता या चेंडूवर वेग पाहायला मिळाला अमर बामरस यांचा. एक अवांतर धाव आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. राहुल शेट्टी समोर आक्रमक पवित्रा धारण केलाय. अमर बामरस यांना पुनरागमन करावं लागेल. बॅटची कडा लागली होती जरूर, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. संधी निर्माण केली होती अमर बामरस यांनी, परंतु यष्टिरक्षकाच्या अगदी उजव्या हाताच्या बाजूला चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. राजू कंक यष्टींच्या मागे, त्यांच्याकडे संधीच नव्हती हा चेंडू पकडण्यासाठी, कारण वेग प्रचंड होता. एक धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. राहुल शेट्टी आणि त्यांच्या साथीला योगेश. चॉप केलाय इथे मात्र राजू संभाजी कंक एका दिशेला पकडलाय. अद्भुत, विलक्षण, असामान्य, अविस्मरणीय कॅच. कॅच ऑफ द मॅच टिपलाय जेल. राहुल शेट्टी बॅक टू द डगआउट. नाईट स्पर्धा पहिली 2 पर्व. इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. यष्ट कवच क्षेत्ररक्षक मागे धावतोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. 2 धावा प्राप्त केल्या. साहिल माने वेगाने चेंडूची फेक करतील. 2 धावेने मात्र खातं उघडलं जाते. फलंदाज
राजू पवार यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. पहिल्या 2 वर्ष दिवसाची स्पर्धा झाली, त्यानंतर मात्र डे नाईटचा थरार आणि 4थं पर्व देखील आपण डे नाईट पाहतोय. आता फ्लड लाईट्स ऑन होतील आणि ज्या प्रकारे या प्रत्येक खेळाडूने स्वप्न पाहिलं या कॉलनीमधील, त्यांना सर्वोत्तम दर्जाचं क्रिकेट खेळायचं आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न अमर बांबरस काय गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूवर षटकार आले 2 आणि त्यानंतर मात्र पुनरागमन केलं. एक महत्वाचा गडी बाद केला राहुल शेट्टी यांना. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 16ला 1. टीम साई श्रद्धा 63चा करायचा आहे पाठलाग. मॅचच्या दिशेने हलक्या त्यानं खेळून काढला खेळाडू आहे. कव्हरचा चेंडू कॅदर केला, फेकी केली आहे. एक चिकी धाव, एक चोरीची धाव कंप्लीट केली जाते. 63 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. अर्थात 63 आणि 63 धावा जर करायच्या असतील तर अशाच पद्धतीने धावा चोराव्या लागतील. भाई मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि अशाच पद्धतीने या धावा जरूर कराव्या लागतील. या आधी तुम्ही आवाज ऐकलात वीरू पासवान सर यांचा आवाज चांगल्या पद्धतीने ऐकला. लीडिंग एज क्वाड बिहाइंड दी विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय, आणखीन एक बॅटर. धक्का क्रमांक टीमला भेटतोय दुसरा. राजू पवार बॅक टू डग आउट. थँक्यू, मनापासून आभार. अपकाट चांगला फटका. 1 बाउन्स. सेकंड बाउन्सला चेंडूने गाठली आहे डिक्लेअर झोन आणि एका धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 धावसंख्या. आतापर्यंत बॅटिंग करतो एका बाजूला योगेश, दुसऱ्या बाजूला अक्षय शेलार. हे दोघेही बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये. एका बाजूला अक्षय शेलार जावली क्रिकेटसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट अक्षयचं राहिलंय आणि गोलंदाजीसाठी पाटण तालुक्याचा शैलेश काळे. चेंडू अगदी हाफ ट्रॅकर टाकला, पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल. शैलेश काळे आपण पाहिलं तर अगदी या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर केली आहे त्याने ओव्हर. एक धाव दिली, तदनंतर विकेट प्राप्त केली. कारण की आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्यानं धावा खर्च केले 3 आणि विकेटही 1 घेतली आहे. गती परिवर्तन अगदी खेळून काढला. पुन्हा 1 धाव येते. ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत जरूर झालेला आहे.
2 षटकांचा खेळ आतापर्यंत जरूर समाप्त झाला. येणारे 18 चेंडू आणि आता 43 धावेची गरज या बाद साठी जरूर आहे. 18 चेंडू 43 धावा आणि 18 चेंडू 43 करत असताना कशा पद्धतीने खेळ राहील हेही बघायचं. कारण की रिक्स घेतली जाईल का या बॅच मध्ये. कारण की एका बाजूला अक्षय शेलार खेळतोय, दुसऱ्या बाजूला आतापर्यंत योगेशच्या बॅट मधून देखील धावा चांगल्या पद्धतीने आलेच जरूर. मात्र एकेरी दुहेरी धावानं त्याने पार्टनरशिप केली आहे. मी विनंती करेल, चला वेळ कमी आहे कारण की टायमिंग लावलेलं आहे आणि अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम टाइम तुमचं जरूर वाया जाते. कारण की आता जी टीम मीटिंग झाली त्यासाठी घेतलेला वेळ आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी वेळेवरती तुमच्या ओव्हर्स कंप्लीट नाही झाल्या तर पॅनलाइजही केलं जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय गोलंदाज राजू कंक. आज आपण पाहिलं तर अगदी कंटिन्यू क्रिकेट याही खेळाडूचं चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर KTPL 4.0 ती चालू आहे, तिथं त्याचा खेळ. दुसऱ्या बाजूला अगदी या मैदानामध्ये देखील आज दाखल झाला आणि या सर्व गोष्टी या खेळाडूंना सांभाळून घ्याव्या लागतात. शेवटी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. हो हो हो, चांगला चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. बुंदा चेंडू मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. यॉर्कर चेंडू, अगदी टो क्रशर चेंडू आणि हात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिला राजू कंकचा. कराड टेनिस क्रिकेट मधून बिलॉंग होणारा हा खेळाडू. ओहो, चेंडू पडल्यानंतर राईस झाला, थोडासा कट झाला. बॅटिंग करत असताना फलंदाजाला थोडंसं चकवलं कारण की सध्या आपण पाहिलं तर योगेश स्ट्राईकला आणि योगेशच्या बॅट मधून आज धावा थोड्याशा शांत आल्या आहेत कारण की रिक्स घ्यावी लागेल योगेशला. बॅकफुटला जातो टॅप फटका. बॉक्स क्रिकेटचा खेळाडू आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून वेगानं येतोय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती 22. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 बाकी आहेत. गती परिवर्तन, फसवलं कव्हरचा खेळाडू कॅच साठी जातोय. कॅच अगदी ड्रॉप झाली आहे आणि अगदी आपण पाहिलं तर धावांसाठी धाव गरज होती का या धावेची आणि अखेरीस फलंदाज मात्र माघारी येतोय. योगेश बॅक टू डगआउट यावं लागेल योगेशला. स्पर्धा भारी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोलीत भारी. घनसोली मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग एक नंबर. राहावं असं वाटतंय गाणं कारण की ऑफिशियली सॉन्ग बनवले घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं आणि सध्या अगदी दाखल झालं. आपण पाहिलं तर प्रणव चौरसिया बॅटिंग साठी दाखल झाला आणि चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. आपण पाहिलं तर अगदी 4-2 बाकी आहेत. ओहो हो, यावेळी देखील फटका थोडासा फसला जातो. स्लिप नाही, विकेट कीपर पोहोचलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज आउट होतोय. बॅटिंग करत असताना प्रणव चौरसिया आपण पाहिलं तर अगदी अक्षय शेलारला मात्र माघारी जावं लागतंय. आणखीन एक फलंदाज आउट. टीम थोडीशी संकटामध्ये अडकली आहे कारण की बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर साई श्रद्धा संघ 63 धावेचं आव्हान आणि जय हिंद संघानं आतापर्यंत या संघाला पकडून ठेवल्या कारण की जय हिंद संघाची होणारी गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी आणि अखेरीस आपण पाहिलं तर या टीमला थांबवलंय. 5 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे. आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती आणि आता बॅटिंग साठी साहिल दाखल झाला मैदानामध्ये. तेरा चेंडू, अजूनही 40 धावेची गरज. 13 चेंडू 40 धावा, हे समीकरण अजूनही मॅच मध्ये पण घरोंदाचं मैदान म्हणजे 13-40 जरी समीकरण असलं तरी मॅच ऑन आहे भाऊ आणि हे सध्या जरूर बोलत असेल टीम कारण की मॅच मध्ये दोन्ही टीम आहेत. 1 टू गो. संघाची धावसंख्या अगदी 23 या आकड्यावरती 23. डावखुरे हातात खेळाडू. ओहो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू गॅदर करतोय, कोणतीही धाव दिली जात नाहीये. ओव्हर क्रमांक 3 चाही खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 23 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि तब्बल 40 धावेची गरज आता या मॅच मध्ये साई श्रद्धा या टीमला.
खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान राहिलं, योगेश दादा चिकणे असेल, अमित दादा कासुटे असेल, सागर दादा चिकणे असेल, प्रवीण फोनसे असेल, शिवा बॉस, अभिजित बेलोसे, या सगळ्यांची खऱ्या अर्थानं मेहनत या स्पर्धेसाठी आहे. त्याचबरोबर सागर दादा चिकणे यांचंही आगमन झालं. वेलकम दादा, स्वागत आहे. ओहो, फटका इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न, कॉल दिला, बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू येतोय, कॅच पकडली आहे, विकेटचं पतन, बॅटर होईल आणखीन एक आउट. फलंदाज बॅटिंग करत असताना माघारी जातोय. प्रणव बॅक टू डग आउट. मागच्या दिशेने जातोय, दाखल झाला संदेश पाटणे बॅटिंग साठी नवीन फलंदाज. बॅकफुटला पकड, चांगला फटका, स्क्वेअर कट केला, पॉइंटला चेंडू आहे, साहिल माने त्याच्या आवाक्या बाहेर, साहिल माने चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय, टाटा बाय बाय, चौकार. साहिल माने चारच्या टोक्याला या मैदानामध्ये प्रॅक्टिस साठी दाखल होणारा खेळाडू नाराज असेल, कारण की आज तुम्ही जी वर्षभरामध्ये प्रॅक्टिस केली आहे ती घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला दाखवायची असते. नाराज असेल या फिल्डिंगला घेऊन स्वतःहून साहिल, आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. ओहो हो, बॅट स्विंग झाली आहे, बॅटर होईल स्टंप आउट, फलंदाज आउट, विकेट किपरचं कौतुक करेल. यष्टांच्या बागे आपण पाहिलं तर राजू कंकनं ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केला आणि लगेच यष्टा उद्ध्वस्त केल्या, फलंदाज होईल आउट. अर्थातच माघारी जावं लागेल. बॅटिंग करत असताना संदेश पाटणे बॅक टू द डग आउट. बरोबर 6:37 झाले. थोड्या वेळानं होते लाईट्स ऑन, बरोबर 7च्या टोक्याला. त्या शुभ मुहूर्तावरती लाईट्स ऑन झाल्यानंतर एक वेगळं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025. ओहो, जाग्यावरून शॉट ऑन पूल, मिड विकेट रिझन, प्रेक्षकांच्या भेटीला निघून जातोय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 चा एक दमदार षटकार. सात चेंडू 28 मॅच झाली ऑन या षटकारानं. हो, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला आपण पाहिलं तर खेळाडू येतोय, डीप बॅकवर्ड स्पेलेक्सचा आहे, अगदी मागे चेंडू, वॉड थ्रो, अप्रतिम थ्रो, काय फेकी केली आहे, राम होता आणि तदनंतर चेंडू पकडला आणि फेकला, वॉड थ्रो राम. आणि अखेरीस आपण पाहिलं तर बॅटर होईल रन आउट. एकच धाव भेटतीये, समीकरण आता बदललं गेलंय. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 27 धावेची गरज. 6 चेंडू 27 धावा आणि 27 धावा 6 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलं.
त्याचबरोबर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक सदाबहार आवाज म्हणजे आशिष चिचोरगे सर यांची देखील इथे उपस्थिती होते. वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या सोहळ्यामध्ये स्वागत करूयात या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज म्हणजे आशिष चिचोरगे सर यांना. आज लहूजी जाधव सर असतील किंवा आशिषजी चोरगे सर असतील, हे संपूर्ण आपण पाहिले तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज आज तुम्हाला ऐकायला भेटेल. साहिल माने पहिला चेंडू अगदी पंच केला आणि पहिला चेंडूवरती निघून जातोय सीमा रेषेपार. साहिल मानेच्या विरोधामध्ये पहिला येतोय दमदार षटकार. चेंडू आणि तब्बल आता 21 धावेची गरज बनली आहे. मॅच बनवली गेली आहे. मॅच मध्ये या षटकारानं आल्या कधी मी म्हणेल की रोमहर्षक व्हॉट अ मॅच. वेलकमचा शैलेश दादा आपले मनापासून अधिक स्वागत. वेलकम संपूर्ण मित्र परिवार. आज आपण पाहिलं तर अगदी साईबॉटचे खेळाडू असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचे खेळाडू असतील, सगळे आपण पाहिलं तर आज एकवटले गेले. ही स्पर्धा आपली हक्काची, आपल्या सन्मानाची स्पर्धा. सोडून दिला जातोय चेंडू थोडासा बाहेर वेगानं. व्हाईट बॉलचा इशारा साहिल माने, कारण की हा खेळाडू तो आहे जो आपण पाहिलं तर अगदी याच मैदानामध्ये सातत्याने प्रॅक्टिस मध्ये राहणारा खेळाडू आहे आणि आज त्याला त्याची प्रॅक्टिस जरूर दाखवावी लागेल. कारण की एका बाजूला मॅचचं समीकरण 5 चेंडू 20 पर्यंत येऊन पोहोचलंय आणि दुसऱ्या बाजूला साहिल माने गोलंदाजी मधून संघाचा आत्मविश्वास हातामध्ये घेऊन धावतोय. साहिल माने या मॅच मध्ये करून देईल का कमबॅक, की दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 20 ची मॅच तो काढून देईल? काय घडेल या मॅच मध्ये? एका बाजूला साहिल माने आणि दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा साहिल. दोघे साहिल मैदानामध्ये, मात्र प्रत्येक जण आपली आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी फटका घेऊन काढला वेगानं, खेळाडू वेगानं जातोय, चेंडू कॅदर केला जातोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी कदाचित फेकी चुकीची होतीये. 2 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मॅच चांगली बनली आहे. दुसऱ्या बाजूला एका टीमचा मी म्हणेल की खास करून जय हिंद टीमचा 12वा खेळाडू रिलॅक्स मध्ये बसलाय, पण साई श्रद्धाचा 12व्या खेळाडूला रिलॅक्स बसणं म्हणजे काय ते माहिती नाहीये. तो अगदी आतुर आहे. 4 चेंडू आणि तब्बल 18 धावेची गरज. ही मॅच बनली गेली आहे. व्हॉट अ मॅच. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, इथे वेगळी मजा आहे, इथे वेगळा आनंद आहे, इथे क्रिकेट खेळलंही जातं, जगलंही जातं. ओहो व्हॉट अ बॉल. साहिल माने न केलाय कमबॅक. व्हॉट अ कमबॅक. आणखी हा साहिल माने पहिला चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर आणि तदनंतर 5 चेंडू मध्ये काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न जरूर करणार होता आणि हा साहिल माने मात्र या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग न पाहिला. मात्र दुसऱ्या बाजूला साहिल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनही 3 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. हाफ ट्रॅकर फटका शॉट अंपूल. खेळाडू आहे, चेंडू जातोय सीमा पार, येतोय एक दमदार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. एकत्र आले. 1 2 3 4 5 खेळाडू साहिलच्या बाजूला. साहिल मात्र हसून एकमेकांना टाळ्या देतो. डोंट वरी, रिलॅक्स मॅन. कारण की कदाचित मनामध्ये तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा रनामध्ये कधीच हारत नाही. दुसऱ्या बाजूला दुसरा साहिल आहे. दोघं साहिलच्या चेहऱ्यावरती जरी स्माईल असली तरी 2 चेंडू 12 धावेची गरज. अगदी मॅच ऑन केली आहे, कारण की साहिल सांगतोय कहाणी संपली नाहीये. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. बॅटिंग करत असताना व्हॉट अ मॅच यार. 2 चेंडू 12. कहाणी बनली आहे, मॅच बनली आहे आणि वेळ देखील बनली आहे. या मॅचची वेळ कोण आणेल? महत्वाचा चेंडू 2-12. हाफ ट्रॅकर. हो बॅटीची टॉपेज. मात्र साहिलनं बॅटिंग करत असताना मॅच बनवली होती आणि गोलंदाजी करत असताना साहिलनं देखील मॅच बनवली आहे. साहिल माने दुसऱ्या बाजूला. आपण केलेली मेहनत आणि आपण केलेला परिश्रम. 1 चेंडू 11 धावेची गरज. लीग मॅच आहे. 1 चेंडू 11 जरी हवे असते तरी षटकार मारण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की पॉइंट टेबल मध्ये आपल्याला टॉपला राहायचं आहे.
अप्रतिम फटका हवेमध्ये आहे खेळाडू आणि अखेरीस आपण पाहिलं चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि या मॅच मध्ये विजेता राहिलाय जय हिंद टीम. साई श्रद्धा संघ या मॅच मध्ये जरूर पराभूत झाला असेल, मात्र साई श्रद्धा संघाने केली एक मोठी फाईट. मॅच मध्ये कमबॅक ही करून दिला साई श्रद्धा संघानं. यानंतर ऐकूया साईज्ञ 11 विपक्ष सेलिब्रेशन झोन या दोन संघांमध्ये एक रंजक भरी कहाणी. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सेलिब्रेशन झोन टीमनं आतापर्यंत अगदी टॉस जिंकून घेतली फिल्डिंग